थांबा, तुम्हाला माहिती आहे का, रामायणात एकाच मांडवामध्ये 4 भावांचे एकदम भव्य दिव्य लग्न झाले आणि त्यानंतर झाले एक भयंकर युद्ध. तुम्हाला याची कथा माहिती आहे का? नाही ना? डोंट वरी, गिरितेज आहे ना. कल्पना करा, एक राजदरबार, हजारो लोक आणि एक धनुष्य जे कोणी कधीच उचलू शकत नाही. तेवढ्यात येतो एक शांत साधा दिसणारा राजकुमार, श्रीराम. ना गर्व ना अहंकार, फक्त एकाग्रता. आणि पुढच्या क्षणी धाड, धनुष्य तुटतं. हो, धनुष्य तुटतं. सगळे थक्क. जनक आवाक पडतो. लोक बघतच राहतात. जनक म्हणतात, बस, हेच होणार माझे जावई. पण कथा इथे संपत नाही. खरी घडामोड आता सुरू होते. जनक लगेचच दूत पाठवतात. दशरथ महाराज, त्वरित या. दशरथ ऐकतात आणि खूप आनंदित होतात. ते निघतात. संपूर्ण सैन्य, गुरु वशिष्ठ सगळे मिथिलेकडे निघतात, एकदम राजेशाही थाटात. मिथिलेत पोहोचल्यावर भव्य स्वागत आणि मग सगळ्यांसमोर ठरतो निर्णय. फक्त राम सीता नाही, तर 4 लग्न होणार. राम सीता, लक्ष्मण उर्मिला, भरत मांडवी, शत्रुघ्न श्रुतकीर्ती. सीता आणि उर्मिला या दोघी शिरध्वज म्हणजेच जनकाच्या कन्या. मांडवी आणि श्रुतकीर्ती या दोघी शिरध्वजाच्या भाऊ कुशध्वज यांच्या कन्या. एकदम दिव्य सोहळा. नगारे वाजतात, फुलांचा वर्षाव, मंत्रघोष, आशीर्वाद. सगळं वातावरण पवित्र. आणि सगळं संपलं असं वाटत असतानाच अचानक आकाशात काळं वादळ सुरू होतं. पृथ्वी हलते. काहीतरी मोठं घडणार आहे. पण काय? पुढे काय झालं ते जाणून घ्यायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओम स्वस्ती.